श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, गौराई 3 दिवस आपल्याकडे घरी येत असते आणि पहिल्या दिवशी गौराई आवाहन, दुसऱ्या दिवशी गौराई पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जन केले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौराईचे दोरे कसे घ्यायचे, गाठी किती पाडायच्यात याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा, गौराई विसर्जन विधी ही 2 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे आणि गौराई विसर्जनाचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त सकाळपासून अगदी रात्री 9:51 असणार आहे। गौराई विसर्जन ज्या दिवशी करतो त्या दिवशी दोरे घेण्याची पद्धत असते। आता हे दोरे सुती धाग्याचे दोरे असतात। हा जो धागा आहे हा सुती धागा आपल्याला नवीनच आणायचा असतो। या धाग्याच्या आपल्याला 16 पदर घेऊन 16 गाठी पाडल्या जातात। आता 16 हा अंक लक्ष्मीचा अतिशय प्रिय अंक असल्यामुळे आपल्याला 16 गाठी पाडायच्या असतात। या दिवशी आपल्याला रोजच्या प्रमाणे आपली देवपूजा सकाळी करून घ्यायची आहे। गौराईंची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून, गौराईची आरती करून, गौराईची ओटी भरून आपल्याला नेहमीप्रमाणे गौराई विसर्जनाच्या दिवशी गौराईची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला दोरे घ्यायचे असतात। आता हे दोरे काही ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी बनवले जातात आणि गौरीच्या पुढे किंवा काही ठिकाणी गौराईच्या गळ्यात हे दोरे घातले जातात, तर काही ठिकाणी विसर्जनाच्याच दिवशी दोऱ्यांना गाठी देऊन हे दोरे घेतले जातात। आता तुमच्याकडे जशी पारंपरिक पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे दोरे घ्यायचे आहे। कारण ही जी पद्धत आहे ही पद्धत आपल्या पिढ्यानपिढ्या चालू असते आणि आपल्या पिढ्यानपिढ्या जशी पद्धत आपल्याकडे चालू आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे दोरे घ्यायचे असतात। काही ठिकाणी एक सिंगल दोरा घेऊन त्याला गाठी पाडल्या जातात। काही ठिकाणी 5 दोऱ्याची वेढे घेतले जातात, काही ठिकाणी 8 दोऱ्यांची वेढे घेतात, तर काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9, काही ठिकाणी 16 दोऱ्यांची वेढे घेतली जातात। आता हे दोरे किती बनवायचे? आता काही ठिकाणी 2 गौराईंसाठी, 2 महालक्ष्मींसाठी आणि 2 त्यांच्या बाळांसाठी असे दोरे बनवले जातात। तर काही ठिकाणी घरात जेवढ्या व्यक्ती असतील, जेवढी मुलं असतील, मग मुलं मुली पुरुष महिला जेवढ्या व्यक्ती असतील, किंवा घरात जेवढी मुलं असतील तेवढ्या सर्वांसाठी दोरे बनवले जातात। आता हे दोरे घेतल्यानंतर याचं काय करायचं? हे दोरे घेतल्यानंतर ह्या दोऱ्यांना घरातील सर्व व्यक्ती धारण करतात, मग स्त्री पुरुष मुलं देखील धारण करतात आणि हे दोरे अनंत चतुर्थीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी काढून याचं विसर्जन केलं जातं। आता बघा, आपण ज्या दोऱ्यांच्या गाठी पाडलेल्या आहेत या गाठी आपल्याला सुपामध्ये घ्यायच्या आहेत। घरातील जी कुलश्री असेल, सुवासिन स्त्री असेल तिने बसायचं आहे। सर्व महिलांना या दिवशी हळदी कुंकू लावलं जातं आणि आलेल्या महिला हे दोरे, जी स्त्री आहे तिला हळदी कुंकू लावून नाव घेऊन हे दोरे तिच्या पदरात घालत असतात। काही ठिकाणी ह्या दोरांच्या मोठ्या व्यक्तींसाठी किंवा गौऱ्यांसाठी 16 सूत किंवा 16 धाग्यांची एक गाठ बनवली जाते आणि बाळासाठी 8 दोऱ्यांच्या पदराची एक गाठ बनवली जाते। तुम्ही 2 महालक्ष्म्यांसाठी, 2 महालक्ष्म्यांच्या बाळांसाठी असे 4 दोरे बनवू शकतात। मोठ्यांसाठी 16 पदर तर लहानांसाठी 8 पदर। तर काही ठिकाणी अगदी एका पदराची दोऱ्याची गाठ बनवली जाते। असे 5-7 गाठी ह्या तयार केल्या जातात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही दोऱ्याच्या सुताच्या गाठी बनवायच्या आहेत। आता आपल्याला सकाळची गौराईची सगळी पूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर, आपल्याला नैवेद्य दाखवून आरती केल्यानंतर आपल्याला दोरे घ्यायचे असतात। हे दोरे घरातील कुलस्त्री घेत असते, घरातील सुवासिन महिला घेत असते आणि हे दोरे घेण्यासाठी आपल्या घरातील, त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर आजूबाजूला असलेल्या 5 सुवासिनींना बोलावून हे दोरे कुलस्त्री तिच्या पदरात घेत असते। गौराई विसर्जनाच्या दिवशी आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर गौराईला काही ठिकाणी दही भाताचा, काही ठिकाणी भात शिजवून त्यावर गुळ किसून घातला जातो, गोड भाताचा, तर काही ठिकाणी शेवयांच्या खिरीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि त्यानंतर हे दोरे घेतले जातात। आता हे दोरे घेताना यामध्ये लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहे त्या वस्तू घेतल्या जातात। 16 गाठी द्यायच्या असतात, तर 16 प्रकारच्या 16 वस्तू घ्यायच्या असतात। मग तुम्ही 5 फुलांची पानं, 5 फुलं वेगवेगळ्या प्रकारची, किंवा तुम्ही 5 फळांची पत्री
या पद्धतीने 16 वस्तू घेऊ शकतात। यामध्ये बघा काही ठिकाणी आघाडा घेतला जातो, दुर्वा घेतलं जातं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरं, त्याचप्रमाणे काही ठिकाणी लाल भोपळ्याचं फूल घेतलं जातं। 5 प्रकारच्या फळांची म्हणजेच आंबा, पेरू, चिकू अशी 5 जी फळं आहेत त्याची पानं घेतली जातात। जास्वंदाचं फूल घेतलं जातं, कमळगट्ट्याचा मणी, हळदी, कुंकू, 1 रुपयाचं नाणं। या पद्धतीने माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत अशा 16 प्रकारच्या वस्तू यामध्ये घेतल्या जातात। आता ह्या गाठी कशा तयार करायच्या तर बघा, काही ठिकाणी हे दोरे आदल्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी दोरे काढले जातात आणि ते हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून त्याला पिवळं केलं जातं आणि गौराई पूजनाच्या दिवशी गौराईच्या समोर किंवा गळ्यात हे दोरे घातले जातात। काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या दिवशी हे दोरे तयार केले जातात। गौरी विसर्जनाच्या दिवशी देखील हे दोरे तुम्हाला हळदी कुंकू लावून या दोऱ्यांना घ्यायचं असतं। काही ठिकाणी फक्त हळदीच्या पाण्यात हे दोरे भिजवले जातात, तर काही ठिकाणी हळद आणि कुंकू दोन्हीही या दोऱ्यांना लावलं जातं। त्यानंतर आपण घरात ज्या सुवासिन महिला बोलवलेल्या आहेत त्या प्रत्येकीने एक एक दोरा घेऊन यामध्ये ह्या ज्या काही वस्तू आहेत याच्या 16 गाठी द्यायच्या असतात। मग काही ठिकाणी सिंगल दोरा घेतला जातो, काही ठिकाणी 5 पदरं घेतली जातात, काही ठिकाणी 8 पदरं घेतली जातात, तर काही ठिकाणी 16 पदरं घेतली जातात। ह्या दोऱ्याला एका महिलेने सगळ्या गाठी बांधायच्या असतात। या पद्धतीने हे दोरे तयार केले जातात। काही ठिकाणी 5 दोरे तयार करतात, तर काही ठिकाणी 4, तर काही ठिकाणी घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढे दोरे तयार केले जातात आणि हे तयार केलेले दोरे एका सुपामध्ये ठेवले जातात। हे दोरे काही ठिकाणी दुपारी घेतले जातात, तर काही ठिकाणी संध्याकाळी हे दोरे घेतले जातात। आणि पहा, हे दोरे पदरात घेताना आपल्याला महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे। महिलांकडनं हे दोरे आपल्या पदरात घ्यायचे आहेत। सर्व दोरे पदरात घेऊन झाल्यानंतर आपल्याला तुळशीच्या पाया पडायच्या आहेत, देवांच्या पाया पडायच्या आहेत। त्यानंतर हे दोरे दोन्हीही गौराईच्या डोक्यांवर ठेवले जातात आणि त्यानंतर गौराईचे मुखवटे हलवले जातात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सवडीनुसार गौराईचं विसर्जन करायचं आहे। गौराईंचं विसर्जन केल्यानंतर ही जे साज आपण मांडलेला आहे हा लगेच त्या दिवशी काढायचा नसतो, तर हा साज तुम्ही दुसऱ्या दिवशी काढायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला दोऱ्यांना गाठी देऊन दोरे घ्यायचे असतात आणि या दिवशी गौराईचं विसर्जन तुम्ही सकाळपासून ते रात्री 9:51 करू शकतात। विसर्जन करताना आपल्याला गौराईंना आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे। त्याचप्रमाणे गौराईंना पुनरागमनाचं असं म्हणून पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्याला म्हणायचं आहे, आमंत्रण द्यायचं आहे आणि गौराईच्या अंगावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। धन्यवाद।